नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। दही हांडी उत्सव पे महानगर पालिका में महासभा के दौरान महापौर अजू पाटिल, आयुक्त पुलिस एवं नगर सेवकों ने क्या का कुछ कहा, किस तरह से मनाया और क्या सुविधा की गई है, आइए सुनते हैं फुलवारी समाचारों का खास खबर में। अधिकारी या ठिकाणी हा जो आता उपायुक्त साहेबांनी जो उपक्रम सांगितला, नक्कीच आज तो उपक्रम आहे। माझ्या आजवरच्या सर्व्हिसमध्ये मी हा पहिलीच अशी महानगरपालिका पाहतोय की ज्या ठिकाणी गोविंदांचा या पद्धतीने विमा त्यांचा उतरवला जातो। आपण सालाबादप्रमाणे बघत आलोय, दरवर्षी आपण दहीहंडी झाली की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे काही बातम्या बघतो त्यात मोठ्या प्रमाणात लोकांना इजा झालेली, शारीरिक इजा झालेली, काही ठिकाणी मृत्यू पावलेल्या अशा घटना आपण पाहतो। आणि असं असताना देखील आपण उत्साहात हा सण दरवर्षी साजरा करत असतो। त्यामुळे त्या अपघाताच्या घटना कमी झाल्या पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। विमा उतरवला जातो ही खूप चांगली बाब आहे, पण मला असं वाटतं की विमा घेण्याची वेळच आपल्यावर येऊ नये त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे। पोलीस विभागाच्या वतीने परिमंडळ 2 आणि 3 यांच्या वतीने मी या ठिकाणी हजर आहे। मी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन गीते नुकताच पोलीस विभागाचा मी चार्ज घेतला आहे। थोडक्यात आपल्याला काही सुरक्षेच्या गोष्टी इथे सांगू इच्छितो। सर्वात महत्त्वाचं की महानगरपालिकेने परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू केलेली आहे। तर सर्व मंडळांनी जे आहे ते खिडकी योजनेचा लाभ घेतला पाहिजे, परवानग्या वेळेत घेतल्या पाहिजे। पोलिसांकडे पोलिसांची पण एनओसी या कार्यक्रमासाठी घेतली पाहिजे, जेणेकरून पोलिसांना बंदोबस्ताचं योग्य ते नियोजन करता येतं। या सणाला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते, गर्दीचं नियोजन करण्यासाठी आपण स्वयंसेवक नेमले पाहिजे। मंडळांनी स्वयंसेवकांना जर तुम्ही स्वतः जर काही आय कार्ड दिले तर पोलिसांना स्वयंसेवक समजणं किंवा त्यांना आयडेंटिफाय करणं सोपं असतं आणि त्यांच्या मदतीने पोलिसही चांगलं काम करू शकतात। गर्दीच्या ठिकाणी बहुतांशी वेळा रस्त्यावरती जर चौकात दहीहंडी असेल तर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात। आपला सण साजरा होत असताना सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे। आमची वाहतूक शाखा जी आहे ती सगळी व्यवस्था करत असते, परंतु आपण आगाऊ जर त्याचं नियोजन केलं तर आपल्याला वाहतुकीच्या समस्या त्या ठिकाणी उद्भवू शकणार नाही आणि आपण शांततेत त्या ठिकाणी कार्यक्रम पार पाडू शकू। शासनाने या सणाबद्दल बऱ्याचशा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की थर किती असावी, उंची किती असावी, त्याचं देखील पालन करण्यात यावं। बालगोविंद असतील किंवा वरच्या थरावर जी गोविंद असतात त्यांच्या सुरक्षिततेने त्यांना रोप लावण्यात यावा, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचे शारीरिक नुकसान होणार नाही। त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतात, गाणी लावली जातात, फ्लेक्स लावले जातात। आपला हा पारंपरिक सण आहे, ती संस्कृती जपली गेली पाहिजे। विनाकारण अश्लील गाणे किंवा कोणते डीजेवरचे विस्कट गाणे हे लावले गेले नाही पाहिजे। जे काय आपण फ्लेक्स बोर्डिंग लावतो त्याचे योग्य त्या परवानग्या महानगरपालिकेकडून घेऊनच लावले पाहिजे आणि ते लावताना त्याच्यावरचा मजकूर किंवा जे काय आपण तिथं संदेश त्याच्यावर देणार आहोत तो समाजासाठी चांगला असला पाहिजे। चुकीचा संदेश किंवा 2 गटामध्ये 2 धर्मांमध्ये वाद निर्माण होईल असे कोणतेही संदेश त्याच्यावर असू नये। तर या सगळ्या गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर नक्कीच आपला सण शांततेत पार पडेल। आगामी सण हा चांगला उत्साहात सुरक्षित पार पडेल अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो। पोलीस विभागाकडे कोणते आपल्याला सहकार्य लागेल तर आपण आम्हाला संपर्क साधू शकता। आमचे अधिकारी या ठिकाणी आहेत, आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू आणि आपल्याला पुढच्या सणाच्या मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद गीते साहेब। गीते साहेबांनी आपल्याला आपल्याला काही सूचना केलेल्या आहेत शासनाच्या नियमांचं पालन करण्याच्या बाबतीत। इथे सर्व मंडळ आहेत आणि सगळ्या मंडळांना याबाबत भले कित्येक वर्ष झाले जीवदानी मंदिर ट्रस्टतर्फे काही पथकांना जेवण वाटप आपण देत होतो मंडळांना। तर यावर्षी सुद्धा सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना मंडळांना जेवण लागणार असेल तर त्यांनी जेव्हा इन्शुरन्स काढायला तुम्ही येतील तेव्हा इकडे रजिस्टर करावं। तर ज्यांना त्या दिवशी 5 तारीख 6 तारीखला जेव्हा दहीहंडी उत्सव आहे तेव्हा नोंद पहिले करावी किती लोकांसाठी जेवण लागणार असेल आणि तसं त्या दिवशी
तुम्ही तिकडनं घेऊ शकता बस. आणि सगळ्या मंडळांना सेफ्टी आणि प्रिकॉशन घ्यायचे तेवढी आम्ही विनंती करू बस. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय महापौर गोपाळ काळ येतो आणि गोपाळ काळाचं नियोजन कशा पद्धतीनं महापालिकेने केलं आहे? गोपाळ कला उत्सव नेहमीच उत्साहात महापालिका साजरा करत असते. महापालिका आहे, पोलीस विभाग आहे, ट्राफिक विभाग आहे, हे सगळं एकत्र येऊन अग्निशमन दल आहे, हे सगळं एकत्र येऊन जी मंडळं आहेत म्हणून GT आहे, गोविंदा पथक आहे, यांची संयुक्त एक बैठक केली जाते. आणि या महाराष्ट्रामध्ये पहिला इन्शुरन्स या वसईविरार महापालिकेच्या माध्यमातून किंवा या क्षेत्रामधनं चालू झाला असलेल्या जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा प्रथम प्रशांतजी राऊत यांनी इन्शुरन्स सुरू केला. आणि असं महाराष्ट्र शासनाने जे इन्शुरन्सचं सांगितलं वसईविरार महापालिका आहे जी पथकं यात भाग घेतात त्या सगळ्यांचा इन्शुरन्स कवच असतं. यावेळी त्याला एक लिमिट होतं, ते लिमिट जास्ती वाढवावं म्हणून काही पथकं लोकनेते जितेंद्र ठाकूर यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की सगळी जेवढी पथके येतील त्यांचा इन्शुरन्स काढायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्ही जेवढी इन्शुरन्स काढता येईल जेवढी पथके येतील जेवढे कोविड आहेत त्यांचे सगळ्यांचा इन्शुरन्स काढण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. कुठेतरी त्यांना एक विम्याचं कवच देणं गरजेचं आहे. त्यासाठी लागणारी ज्या ज्या गोष्टी आहेत पोलीस डिपार्टमेंटला लागणारे आहेत किंवा अन्य मंडळांना लागणार आहेत त्या सगळ्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जीवदानी ट्रस्टतर्फे लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं का बऱ्याच पथकांचं असं असतं का जेवणाधोरणाचं वाद्य होतं, त्यांचे खाण्याचे वांदे होतात. तर अशा वेळी त्यांनी जर जीवदानी ट्रस्टशी संपर्क साधला तर निश्चित त्यांनी एक वेळ दिलं तर त्या वेळेमध्ये त्यांना जेवणाची देखील सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. ट्रॅफिकबाबत जे नियम पाळायला पाहिजेत त्या देखील पोलीस विभागाने त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि मला वाटते टायमाचं देखील सगळ्यांनी बंधन पाळलं पाहिजे असं त्यांनी पोलीस विभागाने सांगितलेलं आहे. जे काही महापालिकेकडनं या उत्सवासाठी लागणारं सहकार्य आहे ते महापालिका 100% करणार आहे. सर, उत्सवात गर्दी नाकारता येत नाही, नागरिकांना काय आव्हान कराल? नागरिकांना आव्हान म्हणजे असंच आहे का हा उत्सव आहे आपला आणि तो गुण्यागोविंदाने झाला पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी होऊन ज्यांना ज्यांना असं वाटेल का सहकार्य करायला पाहिजे त्यांनी सगळ्यांनी त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे. आम्ही खाजगी हॉस्पिटलना देखील सांगणार आहोत तर त्या हॉस्पिटलने देखील आपल्या जवळच्या मंडळाला सहकार्य करायला पाहिजे. जी काय मेडिकल सहकार्य असेल ट्रीटमेंटसाठी असेल किंवा अन्य गोष्टी असतील तर त्यांनी केल्या पाहिजेत. महापालिकेचे पथकं सगळ्याच ठिकाणी आहेत. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये देखील बेड ठेवलेले आहेत. आमच्या ॲम्ब्युलन्स आमचे डॉक्टर सगळे तैनात असणार आहेत. तसं खाजगी डॉक्टरांना देखील यामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही त्यांना विनंती करतो.